ठीक आहे. तर आज आहे आपलं हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 3. ठीक आहे, लेक्चर नंबर 3 आज आपलं आहे. कालपर्यंत आपण अल्केन्सच्या सर्व प्रिपरेशन मेथड्स पाहिलेल्या आहेत. काय पाहिले आपण? अल्केन्सच्या प्रिपरेशन पाहिले आपण. कोणाचं पाहिले? प्रिपरेशन ऑफ अल्केन्स आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे, बरोबर. कोणत्या कोणत्या मेथड पाहिल्या? कोलबेज इलेक्ट्रोलायसिस बोला. त्यानंतर सेकंड काय पाहिलं आपण? रिडक्शन. कोणाचं? अल्कीन अँड अल्काइन, बरोबर का? नेक्स्ट बोला. थर्ड मेकॅनिझम पाहिलं आपण. काय पाहिलं? रिडक्शन म्हणा किंवा त्यालाच आपण हायड्रोजनेशन पण म्हणतो. मेकॅनिझम पाहिलं त्याचं, बोला. त्यानंतर H2 ऍडिशन ऑफ H2 इन सीन. ओके, ठीक आहे, झालं ते ह्याच्यातच आलं हायड्रोजनेशन मध्ये. पुढे ठीक आहे, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल सगळं ते आपण पाहिलेलं आहे. अल्किन सिमेट्रिकल असेल तर कसं करायचं, अनसिमेट्रिकल असेल तर कसं करायचं, ट्रान्स असेल तर प्रोडक्ट काय येईल, आणि सिस असेल तर तुमचा प्रोडक्ट काय येईल, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे या सब पॉइंट मध्ये. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण पाहिला होता फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता पाहिला होता? ग्रिग्नार्ड रिएजंट. काय असतं बरं ग्रिग्नार्ड रिएजंट? RMGX म्हणजे काय असतं तुमचं ग्रिग्नार्ड रिएजंट. बोला पुढे. नेक्स्ट हायड्रोबोरेशन पाहिलं होतं. काय पाहिलं आपण? हायड्रोबोरेशन. अजून काय पाहिलं का? क्लेमन्सन रिडक्शन पाहिलं आपण, बरोबर. अजून काय पाहिलं आपण? ओके, क्लेमन्सन रिडक्शन पाहिलं. आणि त्यानंतर सातवा शेवटचा पॉइंट पाहिला आपण, वुल्फ किशनर रिडक्शन. रिएक्शन म्हणा किंवा रिडक्शन म्हणा, हायड्रोजनची ऍडिशन केली, हायड्रोझाईन वापरलं. काय वापरला? हायड्रोझाईन. आणि वरती कोण वापरला आपण? झिंक अमॅल्गम. कोण वापरला? झिंक. कालपर्यंत आपण त्यांचं प्रिपरेशन पाहिलं. आज आपल्याला त्यांचे रिएक्शन्स पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला त्यांच्या आज? काय पाहिजेत त्यांच्या आज आपल्याला? रिएक्शन्स. काय पाहिजेत आपल्याला त्यांच्या? रिएक्शन्स. काय होतं पहा, पहिलं काय? हॅलोजनेशन. काय करायचंय? म्हणजे कोणाची ऍडिशन असेल, कोणामध्ये करायची? कोणाचे रिएक्शन्स आहेत? सगळ्या अल्केन्सच्या आहेत. अल्केन्स जो आहे त्या अल्केन्सची रिएक्शन तुम्ही ज्या वेळेस हायड्रोजन हलाइड सोबत करणार, कोणासोबत करणार? फॉर एक्झाम्पल HCl. आपण इथे HCl घेऊयात पर्टिक्युलर. कोण घेतला आपण? HCl. सर HBr घे ना, काही हरकत नाही. सर HI सांगतो पुढं. ठीक आहे, काय घेतलं तुम्ही? समजा HCl घेतला. काय घेतला तुम्ही? HCl घेतला. रिएक्शन केली HCl ची. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट करा, इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट करा, इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट करा. दोन्ही करा, चालते. हे वापरा किंवा ते वापरा, चालते. त्या ठिकाणी पहा, कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अल्किल हलाइड मध्ये कन्व्हर्जन होतं. कशामध्ये होतं? अल्किल हलाइड मिळतो आपल्याला प्लस HCl. अल्किल हलाइड प्लस एक मिनिट थांबा, चुकलं. रिएक्शन इथे Cl2 हॅलोजन सोबत करायची. ओके, कोणासोबत करायचं तुम्हाला? हॅलोजन सोबत. हॅलोजन सोबत केली, Cl2 असेल तर HCl त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. ओके, हॅलोजनेशन, हॅलोजनची ऍडिशन. काय डाऊट? सर असं नाही, एक्झाम्पल सांगा. पहा एक्झाम्पल, CH3 आणि हा H साईडला लिहितोय असा, म्हणजेच काय होतं बरं? हे CH4 म्हणजे काय होतं तुमचा? हा CH4, याची रिएक्शन करा तुम्ही Cl2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ HNO. इथं होत असतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. काय होतं इथे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं असतं याचं? फ्री रॅडिकल. ठीक आहे, HNO सोबत रिएक्शन करा, तुम्हाला मिळेल CH3Cl अलॉंग विथ HCl. काय झालं रे? एका H ची जागा कोणी घेतली? Cl ने. काय डाऊट ह्याच्यामध्ये? करा बरं, रिएक्शन करा. रिएक्टेड विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ HNO. सांगा काय प्रोडक्ट येईल तुमचा? हायड्रोजन काढा, कोण जोडा त्याच्याऐवजी? अहो हायड्रोजन काढा, कोण जोडा तुमचा? क्लोरीन जोडा, संपला विषय. काय डाऊट? आलं का? नक्की. हा झाला तुमचा प्रोडक्ट. आता ही जी रिएक्शन तुमची झालेली आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी पहा,
ही जी रिएक्शन तुमची झालेली आहे याच्यामध्ये मेकॅनिझम कोणतं असतं सांगितलं तुम्हाला? फ्री रॅडिकल. कोणतं मेकॅनिझम असतं? म्हणजे फ्री रॅडिकल्स या ठिकाणी काय होतात? जनरेट होतात. काय होतात? फ्री रॅडिकल्स या ठिकाणी जनरेट होतात. ठीक आहे. काय होतात? फ्री रॅडिकल्स जनरेट होतात. मग पहा आता मेकॅनिझम काय ह्याचं? फ्री रॅडिकल. पहा मेकॅनिझम कोणतं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम या ठिकाणी याचं आहे. कोणतं मेकॅनिझम आहे? फ्री रॅडिकल. आता जे याच्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम एकच मिनिट. ठीक आहे. हे जे आपलं फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे, ठीक आहे, ते 3 स्टेप मध्ये होत असते. किती स्टेप मध्ये होतं? 3 स्टेप मध्ये असते. फॉर एक्झाम्पल पहा, आपण शाळेत जायचो का? तुम्ही गेले का शाळेत? वाटत नाही पण गेले असाल. ठीक आहे. 11वीला म्हटलं तुम्ही शाळेत गेले असाल. ठीक है, हरकतों से तो नहीं लगता, सीधा जंगल से इम्पोर्ट के ऐसे लगता है. ठीक है, फिर भी जान दो. ठीक आहे. ओके. तर आपण पाहिलं शाळेत कसं जायचो आपण? सायकलवर. कसं जायचो आपण? सायकलवर. ठीक आहे. तुझे पाय नाही पुरत त्यामुळे तुला सायकल दिली नाही. नाही नाही म्हणायची गरज आहे का मग? ठीक आहे. सायकल लावायला एक स्पेसिफिक काय होती? जागा होती शाळेत. होती का? सगळ्या सायकली अशा एक साथ लावलं जायचं. बरोबर. एखादा कोणतरी असतो जो काय करतो? उशिरा येतो. जो काय करतो? उशिरा येतो. बेल वाजणार असते, तो काय करतो? पटकन येतो आणि पहिले जाऊन सायकल लावतो. बरोबर. तो बघत नाही स्टँड नीट लागले का नाही, आणि चुकून काय होतं? तो सायकल लावली, तो पुढे गेला, सायकल काय होते? पडते. सायकल काय होते? एक सायकल पडली, हळूहळू काय होणार आहे? सगळ्या सायकली काय जाणार आहे? पडत जाणार. फॉर एक्झाम्पल अशा सगळ्या सायकल लावलं, एक सायकल तुमची पडली, ह्या पडल्यावर काय होईल? सगळ्या सुद्धा पडतील. म्हणजे कोणीतरी काय केली? रिॲक्शन सुरू केली. कोणीतरी काय केली? रिॲक्शन. बरोबर. दॅट इज चेन इनिशिएशन. काय झाली? ही चेन. ती चेन सायकली सगळ्या पडत 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 गेल्या. बरोबर. हे झालं चेन प्रपोगेशन. काय झालं? हे चेन. एका पॉइंट नंतर सगळ्या सायकली पडायच्या थांबल्या. का बरं? शेवटची सायकल पडली ना, मग रिॲक्शन काय होईल तुमची? थांबेल. रिॲक्शन काय होईल तुमची? थांबेल. दॅट इज अ चेन टर्मिनेशन. काय झाली? ही चेन टर्मिनेशन. मग असंच आपलं फ्री रॅडिकल मेकॅनिझम असतं. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये देर आर 3 स्टेप्स. पहिलं काय असतं? चेन इनिशिएशन. दुसरं असतं चेन प्रपोगेशन. आणि तिसरं असतं चेन टर्मिनेशन. किती असतात बरं? पहिलं काय असतं त्यामध्ये? चेन इनिशिएशन. दुसरं असतं चेन प्रपोगेशन. आणि तिसरं काय असतं? चेन टर्मिनेशन. स्टेप नंबर 1, चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन म्हणजे काय होणार आहे? इथे रिॲक्शन तुमची सुरू होणार आहे. रिॲक्शन काय होणार आहे? इथे सुरू होणार आहे. कशी सुरू होणार आहे? एका मॉलिक्यूल पासून त्या ठिकाणी तुमचे फ्री रॅडिकल जनरेट होईल. कोण जनरेट होईल? तुमचा काय जनरेट होईल? तुमचा फ्री रॅडिकल तुमचा जनरेट होणार आहे. काय डाऊट? मॉलिक्यूल पासून काय झालं? तुमचा फ्री रॅडिकल जनरेट झाले. ही झाली चेन इनिशिएशन. काय झाली? चेन. सेकंड स्टेप बोला. काय सांगितले मी? सेकंड स्टेप काय आहे? चेन प्रपोगेशन. चेन प्रपोगेशन मध्ये काय होईल? चेन वाढत जाणार आहे. चेन काय जाणार आहे? तुमची वाढत जाणार आहे. आता पहा, तुमचा जो मॉलिक्यूल आहे, दुसरा मॉलिक्यूल, हा आणि हा वेगळा आहे. ठीक आहे. हा मॉलिक्यूल तुमचा या जनरेट झालेल्या फ्री रॅडिकल पासून रिॲक्ट करेल, त्यासोबत रिॲक्ट करेल, आणि त्या ठिकाणी तुमचा तयार होईल मॉलिक्यूल. काय तयार होईल? तुमचा मॉलिक्यूल प्लस फ्री रॅडिकल. ओके. तुमचा एफ आर डॅश मध्ये दुसरा एक फ्री रॅडिकल काय झाला? तुमचा तयार. कळतंय का? कसं झाले? कळलंय का? नेक्स्ट, तो फ्री रॅडिकल दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत त्या ठिकाणी रिॲक्ट करेल. काय करेल? दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करेल, आणि त्या ठिकाणी काय जनरेट करेल? परत एकदा मॉलिक्यूल जनरेट होईल तुमचा नवीन. ठीक आहे. प्लस फ्री रॅडिकल. प्लस काय होईल? तुमचा फ्री रॅडिकल. डबल डॅश. काय डाऊट? ही चेन अशी कंटिन्युअसली वाढत जाईल. ही चेन काय होईल? कंटिन्युअसली अशी वाढत जाईल. काय होईल? चेन तुमची कंटिन्युअसली अशी वाढत जाईल. एका पॉइंटला
काय होईल पहा, थर्ड स्टेप होईल. काय, कोणती स्टेप आहे आपली तिसरी? चेन टर्मिनेशन. कोणती स्टेप होणार? चेन टर्मिनेशन. लिहू का इथे खाली का पुढे लिहू? पुढे लिहूयात. लिहितो ना पुढे, जागा नाही का इकडे लिहू? इकडे तरी कुठे जागा आहे? ठीक आहे, बोला. थर्ड स्टेप काय होईल तुमची? चेन टर्मिनेशन. काय होणार तिसरी स्टेप? चेन टर्मिनेशन. ठीक आहे. टर्मिनेशन मध्ये काय होईल पहा, तुमचा एक फ्री रॅडिकल दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होईल आणि त्या ठिकाणी तुमचा मॉलिक्यूल तयार होईल. काय होईल तुमचा? काय तयार होईल तुमचा? काय डाऊट? म्हणजेच काय, दोन FR कंबाईन झाले, काय बनवलं त्यांनी? मॉलिक्यूल बनवलं. ह्याला काय म्हणतो आपण? चेन टर्मिनेशन. काय होणार ह्याला? चेन. काय डाऊट इथपर्यंत कळाले? 100% मेकॅनिझम कळलं. मॅडम कळलं का? तुम्हीच कळलं का? नक्की कुठं हरवते? ठीक आहे. आता पहा, याच्या आधीची जी आपण रिॲक्शन पाहिली होती, कोणती रिॲक्शन होती सर? हे काय दाखवतो की तिन्ही स्टेप्स कळल्यात का? ही मागेच लिहू का, म्हणजे जरा बरं पडेल मला, एक पेज मला वापरता येईल अजून. काय नाही, पुढे जे लिहिलंय ते जिथे लिहिलंय पहा. स्टेप नंबर 3 काय होते आपली? थर्ड स्टेप चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन. बोला काय होणार आहे तुमचे? फ्री रॅडिकल दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत, म्हणजे एक फ्री रॅडिकल तुमचा दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होईल आणि त्या ठिकाणी काय तयार होईल तुमच्याकडे? मॉलिक्यूल. काय तयार होईल तुमच्याकडे? सर असं नाही, एक्झाम्पल के साथ बता. ठीक आहे, याच्या आधीच आपण एक्झाम्पल पाहिलं याचं. सर कुठे पाहिलं बरं? सांगतो ना, थांबा ना. बघा, फॉर एक्झाम्पल आपण मगाशी एक एक्झाम्पल पाहिलं पहा. CH4 रिएक्टेड विथ Cl2 गिव्स यू CH3Cl प्लस HCl. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झाली ही? HCl. आता ही जी रिॲक्शन आहे, जर या रिॲक्शन मध्ये क्लोरीन तुमचा एक्सेस मध्ये असेल, काय असेल? क्लोरीन तुमचा एक्सेस म्हणजे एक्सेस मध्ये म्हणजे काय? जास्त क्वांटिटी मध्ये. कसा येतो? जास्त. जर क्लोरीन तुमचं जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर ही रिॲक्शन इथे थांबत नाही. या CH3Cl पासून दुसरा Cl मॉलिक्यूल रिॲक्ट करतो आणि त्या ठिकाणी CH2Cl2 तयार करतो. काय तयार करतो? कळतंय? इथे एक हायड्रोजन रिप्लेस झाला, इथे दुसरा पण रिप्लेस झाला. कळतंय? इथेच न थांबता ही पुढे जाते. Cl2 इट विल फॉर्म CHCl3. काय तयार होतो तुमच्याकडे? CHCl3 म्हणजे काय रे? क्लोरोफॉर्म. काय नाव आहे याचं? याचं नाव काय आहे? क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मवर रिॲक्शन न थांबता CHCl3 रिॲक्ट होतो तुमचा Cl2 सोबत आणि त्या ठिकाणी तयार होतो तुमचा CCl4 आणि याचं नाव असतं कार्बन टेट्राक्लोराइड. काय नाव असतं याचं? कार्बन. पण नाही सर, मला फक्त मिथाईलच पाहिजे. काय पाहिजे मला? फक्त मिथाइल क्लोराइड. 1 क्लोरोमिथेन पाहिजे मला. काय पाहिजे? फक्त. ठीक आहे ना. क्लोरीन एक्सेस मध्ये न घेता काय करायचं? CH4 एक्सेस मध्ये घ्यायचं. कोण एक्सेस मध्ये घ्यायचा? CH4. जर CH4 एक्सेस मध्ये घेतला तर मग काय? क्लोरीन त्या ठिकाणी कमी पडतील. जेवढे काही क्लोरीन आहेत तुमच्या CH4 सोबत रिॲक्ट करतील. काय करतील? CH4 सोबत फक्त रिॲक्ट करतील आणि त्या ठिकाणी तयार करून तुमच्याकडे 1 क्लोरोमिथेन. कोण तयार होईल? काय डाऊट? कळलं का? काय करायला लागेल आपल्याला? Cl2 एक्सेस मध्ये घ्यायच्या ऐवजी CH4. आता पहा, इथे Cl2 एक्सेस मध्ये आहे आणि CH4 आहे. आपल्याकडे दोन रिएजंट आहेत. याच्यातला लिमिटिंग रिएजंट कोण आहे बरं? जस्ट कन्सेप्ट आलाय म्हणून जस्ट एक जाता लिमिटिंग रिएजंट काय असतं? जो काय करतो? रिएक्शन गवन करतो. बरोबर. ठीक आहे, ह्याच्यातला कोण आहे लिमिटिंग रिएजंट? CH4. कोण आहे? Cl2 कसा घेतला? एक्सेस मध्ये. बरोबर. समजा सगळे CH4 संपले आणि Cl2 खूप आहे तरी रिॲक्शन होईल का? होणार आहे का ती? नाही. म्हणजे रिॲक्शनचा रेट कोणावर डिपेंड आहे तुमचा? CH4. कोणी गवन केली रिॲक्शन? CH4 काय झाला तुमचा? लिमिटिंग. कळलंय? ठीक आहे, जाऊ पुढे. आता पहा स्टेप्स पहा. मेकॅनिझम. अरे मेकॅनिझम जागाच नाही का? ठीक आहे, चला इथे घेतो. ठीक आहे, मेकॅनिझम पहा. बोला, फर्स्ट स्टेप काय होती? चेन इनिशिएशन. आता चेन इनिशिएशन मध्ये काय होईल पहा, तुमचा जो ClCl आहे क्लोरीन,
या ठिकाणी होतं तुमचं होमोलायटिक फिजन. काय होतं तुमचं? काय तयार होतं तुमचं? होमोलायटिक. आणि तयार काय होतं तुमचा? फ्री रॅडिकल तयार होतो. काय होतो तुमचा? काय तयार होतो तुमचा? फ्री रॅडिकल तयार होतो. काय तयार होतो तुमचा? फ्री रॅडिकल तुमचा तयार होतो. झाला का? सेकंड स्टेप बोला. चेन प्रपोगेशन. चेन प्रपोगेशन. चेन प्रपोगेशन. आता हा जो तयार झालेला फ्री रॅडिकल आहे तो तुमच्या कोणासोबत रिॲक्ट करतो सांगितलं? हा तुमचा फ्री रॅडिकल. हा काय तुमचा? हा कोणासोबत रिॲक्ट करणार? मॉलिक्यूल सोबत. कोणासोबत रिॲक्ट करणार? कोणासोबत करणार? मॉलिक्यूल सोबत. ग्रीन मध्येच लिहू का? चालेल ना, काही हरकत नाही. पहा, तुमचा जनरेट झालेला फ्री रॅडिकल कोणासोबत रिॲक्ट करेल? तुमच्या मॉलिक्यूल सोबत. समजा CH4 काय तुमचा? कोणी तुमचा? CH4. UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये केलंय. इथे सुद्धा काय होणार तुमच्याकडे? होमोलायटिक फिजन होईल. काय होईल तुमच्याकडे? होमोलायटिक फिजन झालं. एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे, दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे. आणि काय तयार झालं बरं तुमच्याकडे? पहा बरं काय तयार झालं सांगा. CH3Cl प्लस प्लस H पॉझिटिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? अहो काही डाऊट आहे का? नक्की का? 100%? काय एक आहे इथून एक Cl आहे ना, दुसरा हा एक, हा H आणि हा Cl. काय तयार होईल तुमच्याकडे? HCl. काय तयार होईल तुमच्याकडे? इथे HCl तुमचं तयार होणारच आहे. इथपर्यंत काय डाऊट? काय झालं तुमचा फ्री रॅडिकल कोणासोबत कंबाईन झालाय तुमच्या? कोणासोबत कंबाईन झालाय तुमच्या? मॉलिक्यूल सोबत. अहो काय डाऊट? नक्की का? एक मिनिट काहीतरी राहिलं. थांबा थांबा. पहा काय झालं तुमचा फ्री रॅडिकल कोणासोबत कंबाईन झालाय तुमच्या? मॉलिक्यूल सोबत. कोणासोबत कंबाईन झालाय तुमच्या? मॉलिक्यूल सोबत. काय तयार होईल तुमच्याकडे? मॉलिक्यूल आणि फ्री रॅडिकल. मॉलिक्यूल आणि फ्री रॅडिकल. इथे बोला इलेक्ट्रॉन कोणाला येणार? कार्बन कडे. आणि दुसरा हायड्रोजन कडे. ठीक आहे. पहा हा H आणि हा Cl हा कंबाईन होईल HCl बनवेल. काय बनवेल तुम्हाला? HCl. आणि हा CH3 तुमचा विथ इलेक्ट्रॉन. झाला का फ्री रॅडिकल? फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. काय मिळालं तुम्हाला? मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. आता हा फ्री रॅडिकल जो झालाय तो काय करणार आहे तुमचा? जो फ्री रॅडिकल जनरेट झाला तो काय करेल तुमच्या? मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करेल. कोणासोबत करेल? कोणासोबत करेल? Cl. काय होईल या ठिकाणी? होमोलायटिक फ्युजन. काय होईल तुमच्या या ठिकाणी? होमोलायटिक. एक इलेक्ट्रॉन याला, दुसरा इलेक्ट्रॉन याला. इथे फ्री रॅडिकल हा इथल्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होईल. तयार होईल तुमच्याकडे CH3Cl प्लस Cl. काय डाऊट? अहो काय डाऊट? रिॲक्शन कळली का? नक्की का? जाऊ का पुढे? नेक्स्ट पहा. कोण आहे तुमच्याकडे आता? CH3Cl प्लस फ्री रॅडिकल. नक्की बोला. इथे हायड्रोजन कार्बन मध्ये काय होईल? होमोलायटिक फिजन. काय होईल तुमच्याकडे? आणि तयार काय होईल पहा बरं. CH2 विथ फ्री रॅडिकल Cl प्लस तुमच्याकडे तयार झाला HCl. जी मग शीट स्टेप आहे तीच पुन्हा केलेली आहे, वेगळं काही केलेलं नाही. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत समजलंय का? घेऊ का पुढे? नेक्स्ट पहा. स्टेप नंबर पुढे. फॉर एक्झाम्पल पहा. आता कोण आहे तुमच्याकडे? CH2Cl चा काय हा तुमच्याकडे? फ्री रॅडिकल. कोणासोबत कंबाईन होईल तुमच्या? मॉलिक्यूल सोबत. कोणासोबत कंबाईन होईल? काय होईल? होमोलायटिक फ्युजन. एक इलेक्ट्रॉन याला, दुसरा इलेक्ट्रॉन याला. कोण तयार होईल तुमच्याकडे मग पहा बरं. CH2Cl2 प्लस Cl फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री. तयार झालेला फ्री रॅडिकल पहा. CH2Cl2 कोणासोबत कंबाईन होईल तुमच्या? फ्री रॅडिकल सोबत. बोला हायड्रोजन कार्बन मध्ये काय होईल? होमोलायटिक फ्युजन. तयार काय होईल तुमच्याकडे? HCl प्लस CHCl3. CHCl. थांबा थांबा सॉरी. CH एकच CH2Cl2
विथ फ्री रॅडिकल. काय डाऊट? मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. आता काय होईल बोला, पुढची स्टेप लगेच. सेम काही नाही, फक्त ही चेन काय होत जाते तुमची, वाढत जाते. अशी चेन काय होत जाते तुमची, फायनल प्रोडक्ट लिहू का? फायनल प्रोडक्ट लिहू. फायनली तुमच्याकडे काय असेल तयार झालेलं, फ्री रॅडिकल तुमच्या मॉलिक्यूल सोबत कंबाईन होईल आणि त्या ठिकाणी तयार होईल तुमच्याकडे CCl4. काय तयार होईल तुमच्याकडे? CCl4. काय तयार होईल तुमच्याकडे? सर हा CCl4 कंबाईन झालाच कसा? ठीक आहे, पहा लास्ट स्टेप काय आपली, चेन टर्मिनेशन. स्टेप नंबर 3 काय आपली? सर नक्कीच टर्मिनेशन आहे का, चेक करा. पहा बरं आहे का टर्मिनेशन? कुठे गेली? इथे आहे का चेन टर्मिनेशन. काय होणार तुमचे दोन फ्री रॅडिकल कंबाईन होणार. काय होणार? दोन फ्री रॅडिकल कंबाईन होणार. पहा मग ते कसे होतं. थर्ड स्टेप काय तुमच्याकडे? चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन. पहा फ्री रॅडिकल फॉर एक्झाम्पल असं म्हणत की आपल्याकडे तयार झाला आता CHCl3 फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल. काय डाऊट? ओके, हे दोघे कंबाईन होतील, दोन फ्री रॅडिकल, आणि त्या ठिकाणी तयार काय होईल तुमच्याकडे? तयार काय होईल तुमच्याकडे? CCl4. सर असंही होऊ शकतं ना. कसं? फॉर एक्झाम्पल असं झालं, CH3 फ्री रॅडिकल बरोबर, आणि अजून एक काय झालं तुमच्याकडे? CH3 फ्री रॅडिकल. पाहिजे CH3 फ्री रॅडिकल असं अजून एक जनरेट होऊ शकतो. हे दोघे कंबाईन झाले, काय तयार होईल तुमच्याकडे? CH3. अशी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी आहे. काय डाऊट? कळले? दोन फ्री रॅडिकल काय झाले तुमचे? कंबाईन झाले. दोन फ्री रॅडिकल काय झाले तुमचे? कंबाईन झाले. काय झाले? दोन फ्री रॅडिकल तुमचे कंबाईन झाले. काय झाले तुमचे? दोन फ्री रॅडिकल कंबाईन. काय डाऊट? काय डाऊट? जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? नेक्स्ट पहा, बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. ती काय तुमची? रेट डिटर. म्हणजे जी पहा, कार्बन आणि हायड्रोजन मधला जो बॉन्ड तुटतोय इथे, ही काय तुमची काय असतं? RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय करते बरं? ती रिॲक्शनची रेट काढते बरोबर. आणि ती कोणती स्टेप असते? स्लोएस्ट स्टेप असते. काय असते ती तुमची? स्लोएस्ट स्टेप असते. स्लोएस्ट स्टेप काय? कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड तुटतोय ती. ठीक आहे. ऑर्डर ऑफ हॅलोजन पहा, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे तुमचा? फ्लोरीन. त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सगळ्यात जास्त कोण रिॲक्टिव्ह आहे तुमचा? फ्लोरीन. कोण आहे तुमचा? फ्लोरीन. सर मग इथे क्लोरीन का वापरला, फ्लोरीन का नाही वापरला? जर फ्लोरीन वापरलं तर त्या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्स आपल्या त्या ठिकाणी होऊ शकतात बरोबर. काय होऊ शकतात? एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याला सिलेक्ट करत नाही. दॅट इज सिलेक्टिव्हिटी काय? लो आहे. सिलेक्टिव्हिटी काय? लो आहे. आणि रिॲक्टिव्हिटी कशी आहे? हाय आहे. ओके, काय होतं तुमची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? रिॲक्टिव्हिटी इनक्रीजेस. बोला. आणि काय होणार? सिलेक्टिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे त्याला आपण सिलेक्ट करत नाही. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? 100% कळाले. पुढे पहा. आता त्या ठिकाणी आपल्याकडे काय होता? CH4 होता. कोण होता आपल्याकडे? कोण होता आपल्याकडे? याची रिॲक्शन कोणासोबत केली ती आपण? Cl2 सोबत. आणि काय बनवलं होतं त्या ठिकाणी? काय जनरेट झालं तुमच्याकडे? CH3. मी या हायड्रोजनचा आयसोटोप घेऊ शकतो का? हायड्रोजनचा आयसोटोप घेऊ शकतो का? घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी घेतला CD4 प्लस Cl2. काय तयार होईल माझ्याकडे? CD3. समजा ट्रिटियम घेतला, CT4 बरोबर. कोणासोबत रिॲक्शन केली? Cl2. काय मिळेल मला? CT3. मी म्हणतो या रिॲक्शनचा फॉर एक्झाम्पल रेट R1 आहे. काय रिॲक्शनचा रेट? याचा R2 आहे आणि याचा काय आहे? R3. काय याचा? R3. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा, जर साईज वाढली, साईज काय झाली? वाढली, तर स्ट्रेंथ वाढेल. काय होईल? स्ट्रेंथ. बॉन्ड एनर्जी वाढेल. बॉन्ड एनर्जी वाढली तर एनर्जी जास्त लावावी लागेल. जास्त एनर्जी लावायला लागली याचा अर्थ काय? रिॲक्शनचा रेट काय होईल? स्लो होईल. रिॲक्शनचा रेट काय होईल? लवकर तुटला ह्यांच्यातला बॉन्ड, फ्री रॅडिकल लवकर तयार होईल. लवकर फ्री रॅडिकल रिॲक्शन तुमची फास्ट होणार. पण जर फ्री रॅडिकल इझिली जनरेट होत नसेल, मग मात्र काय होणार? रिॲक्शनचा रेट तुमचा स्लो होणार बरोबर. साईज वाढल्यावर रेट काय होतो तुमचा? स्लो होतो. म्हणजे सगळ्यात जास्त रेट कोणाचा असेल? R1चा. त्याच्यानंतर R2चा, नंतर R3चा. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? ॲलोट्रॉपिक इफेक्ट. काय म्हणतो ह्यालाच आपण?
ॲलोट्रॉपिक इफेक्ट. काय म्हणतो ह्यालाच आपण ॲलोट्रॉपिक इफेक्ट. आयसोटोप सॉरी, ठीक आहे, आयसोट्रॉपिक सॉरी, ॲलोट्रॉपिक ना आयसोट्रॉपिक, सॉरी सॉरी सॉरी. कोणता इफेक्ट? अहो कोणता इफेक्ट? काय डाऊट? घेऊ का नेक्स्ट? नक्की का? 100%. नेक्स्ट पहा. द स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल इन्क्रीजेस फ्रॉम प्रायमरी टू टर्शरी हायड्रोजन. रेझोनन्स स्टेबलाइज फ्री रॅडिकल इज द मोस्ट. म्हणजे पहा, स्टॅबिलिटी फ्री रॅडिकलची कशी इन्क्रीज होते? प्रायमरी टू, म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतो तुमचा? टर्शरी हायड्रोजन जर रिप्लेस झाला तर ते काय असतो? प्रोडक्ट तुमचा सगळ्यात जास्त स्टेबल. त्याच्यापेक्षा कमी स्टेबल, त्याच्यापेक्षा कमी स्टेबल, आणि अजून इथे पहा रेझोनन्स स्टेबलाइज फ्री रॅडिकल. जर ह्याच्यापेक्षा जास्त स्टेबल कोण असतो तुमचा? जर त्या ठिकाणी रेझोनन्स स्टेबलाइज फ्री रॅडिकल असेल म्हणजेच पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा इलेक्ट्रॉन, सॉरी पाय सिग्मा इलेक्ट्रॉन, कळते? हे असेल तर काय असेल? ते जास्त स्टेबल स्ट्रक्चर काय असणार तुमचं? जास्त रेझोनन्स स्टेबलाइज स्ट्रक्चर. काय डाऊट? काय डाऊट? आता प्रायमरी सेकंडरी टर्शरी हे हायड्रोजन काय असतात बरं? काय वाटतं तुम्हाला? हायड्रोजन आहे ना प्रायमरी सेकंडरी टर्शरी, काय असतात? 3 कार्बन अटॅच. असा हायड्रोजन जो अशा कार्बन अटॅच जो पुढे 3 कार्बन अटॅच, त्याला म्हणणार आपण टर्शरी हायड्रोजन. काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? टर्शरी हायड्रोजन. ठीक आहे, पहा फॉर एक्झाम्पल कार्बन 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 कार्बन. एकच मिनिट. एच एच कपकी बडबड नुसती. एच 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 एच. काय डाऊट? काय डाऊट सर? काय डाऊट? स्ट्रक्चर काढलंय फक्त. पहा आता, पहा हा हायड्रोजन अशा कार्बनला जो पुढे एका कार्बन लॅटेज, असा कार्बन जो पुढे एका कार्बन लॅटेज, त्या कार्बनला म्हणतो प्रायमरी कार्बन. काय म्हणतो? आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन काय असतात? प्रायमरी हायड्रोजन. काय असतात त्याला अटॅच असलेले हायड्रोजन? म्हणजे जे ब्ल्यू मध्ये काढलेत पहा ते सगळे काय आहेत तुमचे? प्रायमरी. हे सगळे काय आहेत तुमचे? प्रायमरी हायड्रोजन. हे काय तुमचे सगळे? काय डाऊट? प्रायमरी हायड्रोजन. काय सगळे तुमचे? प्रायमरी हायड्रोजन. काय सगळे? असा कार्बन जो 2 कार्बन अटॅच त्याला म्हणतो सेकंडरी कार्बन. त्याला अटॅच असलेले हायड्रोजन सेकंडरी हायड्रोजन. त्याला अटॅच असलेले हायड्रोजन पॉवर हा किती जणांना अटॅच? इकडे एक आणि इकडे एक. हा पण कसे झाले तुमचे? सेकंडरी. हा पण कसे झाले तुमचे? सेकंडरी. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. अहो काय डाऊट? नक्की? ठीक आहे, पहा मग बोला सेकंडरी हायड्रोजन किती झाले तुमच्याकडे? 1 2 3 आणि 4 झाले, बरोबर का? सेकंडरी हायड्रोजन बरोबर. हे कोणते आहेत बरं? हे कोणते हायड्रोजन आहेत वरचे? प्रायमरीच आहे ना. अशा कार्बनला जो पुढे एका कार्बनला अटॅच. कळतंय? कळतंय? नक्की? आता पहा, पाहताय का? ठीक आहे, पहा समजा असा तुमचा रिएक्टंट आहे CH3 CH2 CH3. ठीक आहे, याची रिएक्शन तुम्ही केली Cl सोबत, Cl2 सोबत. कोणासोबत केली? Cl2 सोबत. कोणासोबत केली तुम्ही? समजा Cl2 सोबत याची रिएक्शन केली. आता पहा तुमचा जो क्लोरीन आहे तो काय करू शकतो? या प्रायमरी हायड्रोजनला पण रिप्लेस करू शकतो. काय करू शकतो? प्रायमरी हायड्रोजनला. किती प्रायमरी हायड्रोजन आहेत? 3. किती प्रायमरी हायड्रोजन आहेत? 3 पैकी कोणत्याही एकाला करू शकतो ना तो. 3 पैकी कोणत्या पण एका हायड्रोजनला तो रिप्लेस करू शकतो, बरोबर? मग तो ह्या 3 ला करेल किंवा या दोघांना करू शकतो किंवा इथे करू शकतो किंवा इथेच करू शकतो. ठीक आहे, म्हणजे क्लोरीन काय करू शकतो? ह्या 3 आणि 3 6 7 8 हायड्रोजन पैकी कोणत्याही हायड्रोजनला काय करू शकतो? मी म्हणतो या हायड्रोजनला त्याने रिप्लेस केलं. तयार काय होईल पहा. CH3 CH2 CH2 Cl CH2 कोणता हायड्रोजन रिप्लेस झालाय रे? प्रायमरी. कोणता हायड्रोजन रिप्लेस झालाय तुमचा?
कोणता हायड्रोजन रिप्लेस झालाय तुमचा? सर परत एकदा सांगा ना, हायड्रोजन असे बाजूला काढून सांगतो पहा. एच एच एच. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? पहा कोणासोबत रिएक्शन केली तुम्ही, समजा याची Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ एच. बोला, मी म्हणतो हा हायड्रोजन रिप्लेस झाला. एच सी एच एच. पहा कार्बन हायड्रोजन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन, इथला हायड्रोजन रिप्लेस झाला Cl नी. काय डाऊट? सर बाय प्रोडक्ट नाही लिहिला, तेवढं समजून घ्या. आता इथं बाय प्रोडक्ट लिहिण्यापेक्षा हे महत्वाचं आहे. काय डाऊट? हा एक प्रोडक्ट आहे. समजा त्यांनी हा हायड्रोजन रिप्लेस केला, याचं नाव काय बरं? 1 क्लोरो मिथेन. नाव काय याचं? 1 क्लोरो मिथेन. काय डाऊट? 1 क्लोरो मिथेन बरोबर. जर हा हायड्रोजन तसंच राहिला आणि हा रिप्लेस झाला तरी नाव काय येणार? प्रोपेन आहे का? 3 कार्बन. सॉरी 1 क्लोरो प्रोपेन. ठीक आहे. बोला, हा हायड्रोजन रिप्लेस करण्याच्या ऐवजी क्लोरीनने काय केलं? हा केला, तरी नाव काय येणार? 1 क्लोरो. याला केलं तरी 1 क्लोरो प्रोपेन बरोबर. मग डबल काढायची गरज आहे का? तोच येतो. ठीक आहे. म्हणजेच काय, हा एक प्रोडक्ट तयार होईल. किंवा क्लोरीन काय करू शकतो तुमचा? क्लोरीन काय करू शकतो तुमचा? इथला हायड्रोजन रिप्लेस करेल. समजा इथला हायड्रोजन त्याने रिप्लेस केला तर तयार काय होईल पहा? कार्बन हायड्रोजन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन क्लोरीन कार्बन हायड्रोजन. नाव सांगा बरं, नाव सांगा. 2 क्लोरो प्रोपेन. 2 क्लोरो प्रोपेन. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नक्की? अहो नक्की का? 100%. समजा ह्या क्लोरीनने याच्याऐवजी हा हायड्रोजन रिप्लेस केला, इथला नाव काय त्याचं? 1 क्लोरो बरोबर. हा वरचा केला तर 2 क्लोरो. म्हणजे आपल्याकडे काय होऊ शकतं? हा एक प्रोडक्ट तयार होईल आणि हा एक प्रोडक्ट. तुमच्या प्रोडक्ट मध्ये हे दोन प्रोडक्ट किंवा तुमच्या रिॲक्शन ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतील. एक हा असेल 1 क्लोरोप्रोपेन आणि एक काय असेल? 2 क्लोरोप्रोपेन. मग सर ह्याच्यातला नक्की स्टेबल कोणता? स्टेबल कोणता आणि कोणता जास्त क्वांटिटीमध्ये किंवा कोणता मेजर असेल? कोणता मेजर असेल? आता प्रोडक्ट मेजर कसा? ज्याची क्वांटिटी जास्त तो काय झाला? ज्याची क्वांटिटी जास्त तो काय असणार? ज्याची क्वांटिटी जास्त तो काय असणार? मेजर प्रोडक्ट असणार. काय असणार तो तुमचा? सर पण ह्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कसा ओळखू? ठीक आहे, हे डिपेंड राहतं तुमचं पर्सेंट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन वरती. कशावरती डिपेंड असतं? पर्सेंट ऑफ. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही क्लोरिनेशन केलं. काय केले तुम्ही? काय केले तुम्ही? क्लोरिन. तर क्लोरिनेशन मध्ये पहा, एकतर पॉसिबिलिटीज काय तुमच्याकडे? प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस होईल, सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होईल किंवा टर्शरी हायड्रोजन रिप्लेस होईल. पुन्हा एकदा पहा, पॉसिबिलिटीज काय तुमच्याकडे? एकतर प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो, सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो किंवा टर्शरी हायड्रोजन. यांचा जो रेशो आहे तयार होण्याचा, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की समजा एक प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस झाला, तर एका प्रायमरी हायड्रोजनच्या कंपेअर मध्ये 3.8 एवढे सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतात आणि याच्या कंपेअर मध्ये 5 एवढे टर्शरी हायड्रोजन रिप्लेस होऊन प्रोडक्ट तयार होऊ शकतात. म्हणजे रेशो काय त्यांचा? 1:3.8:5 किंवा 10:38:5. 10 ने मल्टिप्लाय केलं, इथे आलं 10, 38 आणि 50. 10, 38 आणि 50. काय डाऊट? काय डाऊट? समजा तुम्ही ब्रोमिनेशन केले आणि तुमच्याकडे प्रोडक्ट आलेत. तुमच्याकडे प्रायमरी हायड्रोजन पण होता, सेकंडरी हायड्रोजन पण होता आणि टर्शरी हायड्रोजन पण होता. ठीक आहे, तिघे पण होता. ठीक आहे, आणि मग तुम्ही प्रायमरी हायड्रोजन इज टू सेकंडरी हायड्रोजन इज टू टर्शरी हायड्रोजन यांचा जर रेशो काढला तर तो येतो 1:82:1600. ठीक आहे, एवढा मोठा. कळतंय? जर त्या ठिकाणी एक हायड्रोजन रिप्लेस होऊन ब्रोमिनेशन होत असेल तर त्याच वेळेस समजा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. ठीक आहे, पर्सेंटेज काय असतं तुमचं ऍब्स्ट्रॅक्शनचं? एवढं असतं. कळतंय का? कळतंय का? सर असं नाही, एक्झाम्पल घेऊन सांगा. असं नाही, कसं सांगा? एक्झाम्पल घेऊन. हे एक्झाम्पल नाही, हे एक्झाम्पल नाही. मग कुठे एक्झाम्पल? दाखवतो.
पहा मागची रिॲक्शन प्रोडक्ट काय होता 1 क्लोरोप्रोपेन आणि 1 क्लोरोप्रोपेन होता काय होतं तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट आहे तुमच्याकडे 1 क्लोरोप्रोपेन आणि 2 क्लोरोप्रोपेन पहा 1 क्लोरोप्रोपेन एक होता तुमच्याकडे 1 क्लोरोप्रोपेन आणि दुसरं काय झालं तुमच्याकडे 2 क्लोरोप्रोपेन 2 क्लोरोप्रोपेन काय डाऊट हे दोन तयार झालते का समजा तुम्हाला यांच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं काय काढायचं तुम्हाला पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन त्याचा फॉर्म्युला आहे पहा पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन इज इक्वल टू ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ फॉर एक्झाम्पल प्रायमरी साठी काढायचे कोणासाठी काढायचे प्रायमरी साठी कोणासाठी काढायचे पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रायमरी हायड्रोजन ठीक आहे पहा ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रायमरी हायड्रोजन डिवायडेड बाय summation of abstraction into 100 काय डाऊट काय डाऊट ह्याच्यामध्ये काय डाऊट बरोबर पर्सेंटेज ऑफ अट्रॅक्शन समेशन ऑफ इंटू नंबर ऑफ इक्विव्हॅलंट हायड्रोजन नंबर ऑफ इक्विव्हॅलंट हायड्रोजन ठीक आहे ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन इनटू नंबर ऑफ इक्विव्हॅलंट हायड्रोजन वरती सुद्धा ठीक आहे सर एक्झाम्पलनी सांगा पहा काय होतं तुमच्याकडे 1 क्लोरोप्रोपेन जर काढला आपण कार्बन 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 आहे का आहे का हा काय नाव आहे याचं प्रोपेन झाला आणि याच्यामध्ये कोण आलं तुमचा क्लोरीन आता पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं काय काढायचं आपल्याला पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन याच्यामध्ये काढायचं आहे असं करूया याची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही क्लोरीन सोबत कोणासोबत केली तुम्ही क्लोरीन बोला फॉर्म्युला काय पर्सेंटेज इक्वल टू काय म्हटलं तुम्ही ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन जर प्रायमरी हायड्रोजन आहे काय तुमचा प्रायमरी हायड्रोजन साठी ऍब्स्ट्रॅक्शन किती असतो 1 व्हॅल्यू किती त्याची 1 पहा 1 इंटू नंबर ऑफ इक्विव्हॅलंट हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन किती आहेत 1 2 3 4 5 6 1 इंटू 6 डिवायडेड बाय समेशन ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन कशाची समेशन करायची मग पहिल्यांदा प्रायमरी साठी करूयात 1 इंटू 6 प्रायमरी किती येणार प्लस अजून कोणते हायड्रोजन आहेत सेकंडरी किती सेकंडरी आहेत 2 इंटू 3.8 काय डाऊट टर्शरी आहेत का मग तो तयार होईल का नाही मल्टिप्लाइड बाय 100 येईल का काढता सांगा बरं किती व्हॅल्यू आली काय ओके अरे बाळा घेतले ना 2 इक्विव्हॅलंट हायड्रोजन किती 2 हे काय समेशन ऍडिशन केली समेशन म्हणजेच काय सम करायची ना बरोबर कळतंय सेकंडरी साठी व्हॅल्यू किती आहे 3.8 आणि इक्विव्हॅलंट हायड्रोजन किती आहेत 2 पहा ना हा एक आणि हा एक बरोबर का कळतंय का नक्की आलंय का व्हॅल्यू काढा बरं किती आहे ते सांगा किती व्हॅल्यू येईल तुमची ही आन्सर सांगा किती येईल 8 कस शक्य बोला किती आलं बोला 1000 नाही 100 ने मल्टिप्लाय करायचं किती आलं वरती किती येतील 600 बरोबर 3.8 इंटू 2 किती होतात ते 7.6 होतात तुमचे किती होतात हे 7.6 7.6 प्लस 6
13.6 किती होतात डिवायडेड बाय 13.6 600 डिवाइड बाय 13.6 इट विल बी अराउंड 44%. किती आलं 44. किती आलं 44. म्हणजेच पहा तुमचे हे जे दोन प्रोडक्ट तयार झालते कुठे इथे याच्यामध्ये 1 क्लोरोप्रोपेन किती तयार झालाय 44%. किती झालाय 1 क्लोरोप्रोपेन 44. किती झालाय 44% झाला. आता कोण काढायचं आपल्याला 2 क्लोरोप्रोपेन. कोण काढायचं आपल्याला 2 क्लोरोप्रोपेन तुम्हाला काढायचा आहे. सर 2 क्लोरोप्रोपेन कसा काढणार सांगतो एकच मिनिट. बोला नेक्स्ट कोण आहे तुमच्याकडे 2 क्लोरोप्रोपेन एक तुमचा तयार झालेला आहे त्या ठिकाणी. मग पहा 2 क्लोरोप्रोपेन साठी पहा ठीक आहे पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं कोणासाठी 2 क्लोरोप्रोपेन. 2 क्लोरोप्रोपेनचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं पहा HCHH ठीक आहे CH करू का रिप्लेस Cl कार्बन हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. काय डाऊट पॉसिबिलिटी पहा पर्सेंट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन इक्वल टू किती बोला नाही कोणासाठी काढतोय आपण फॉर सेकंडरी हायड्रोजन. कोणासाठी काढतोय आपण जर सेकंडरी हायड्रोजन साठी असेल तर काय फॉर्म्युला तोच ऍब्स्ट्रॅक्शन्स ऑफ हायड्रोजन इनटू नंबर ऑफ इक्विव्हॅलंट. बरोबर इक्विव्हॅलंट हायड्रोजन किती आहेत तुमचे 2. किती आहेत ते 2 आणि व्हॅल्यू किती असते 3.8 अपॉन टोटल ऍब्स्ट्रॅक्शन किती सेम 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 3.8 प्लस सॉरी इंटू 100 इंटू 100. कसं आलंय कळलंय का कसं आलंय कळलंय का बोला ताई नाही कळलं हे कोणासाठी काढलं आपण फॉर जर प्रायमरी हायड्रोजनचं जर त्या ठिकाणी ऍब्स्ट्रॅक्शन झालं तर ही व्हॅल्यू काढली आपण प्रायमरी साठी काढतोय बरोबर म्हणून वरती प्रायमरीची व्हॅल्यू लिहिली. प्रायमरी साठी किती प्रायमरी इज टू सेकंडरी इज टू टर्शरी कसा असतो क्लोरिनेशन क्लोरीन ऍड केलाय ना क्लोरिनेशन मध्ये कसा असतो 1:3.8 इज टू 5 बरोबर 1:3.8 इज टू 5 म्हणजे पहा व्हॅल्यू किती आली प्रायमरी साठी 1 सेकंडरी साठी किती आहे 3.8 ओके 3.8 आणि सेकंडरी किती आहे तुझ्याकडे 2 होते म्हणून इंटू 2 केला आणि टोटल ऍब्स्ट्रॅक्शन तुम्ही केलं बरोबर ठीक आहे. किती आला टोटल हे तुमचं व्हॅल्यू बोला टोटल व्हॅल्यू किती आली 16.6 कशी ह्याची टोटल व्हॅल्यू जर तुम्ही त्या ठिकाणी काढली ओके 56 काहीतरी येईल पहा 56% किती येईल तुमची 56%. सर 56% कशी काढली एवढ्या लवकर सांगतो याची किती आली क्वांटिटी 56 किती आली तुम्ही पर्सेंट काढताय ना पर्सेंट मध्ये आउट ऑफ 100 बरोबर का वरचा 44 उरलेला काय असेल नाही वरचा काढून घ्यायचा ना मग प्रायमरी साठी काढायचं सेकंडरी साठी काढायचं टर्शरी असेल तर मग मात्र सेकंडरी तुम्हाला काढून घ्यावं लागेल आणि मग 100 मधून प्रायमरी सेकंडरी मायनस का सांगा बरं मेजर कोणता खालचा वाला हा काय असणार तुमचा मेजर जास्त क्वांटिटी मध्ये झालाय ना जर हा मेजर तर हा काय मायनर हा काय मायनर. काय डाऊट कळलंय का कसं काढलंय एक एक्झाम्पल देऊ का पेज असेल तर देणार पेज आहे एक्झाम्पल देणार आहे घ्या बरं फॉर एक्झाम्पल पहा याचं करा ब्रोमिनेशन करा काय करा याचा ब्रोमिनेशनचा फॉर्म्युला ठीक आहे ब्रोमिनेशनचा 1:82 हा फॉर्म्युला हाच पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे हा ठीक आहे लिहून घ्यायचा का पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला लिहून घ्या घ्यायचा असेल तर percentage abstraction equal to abstractions of hydrogen into number of equivalent hydrogen divided by summation of abstraction into number of equivalent hydrogen same फक्त खाली summation वरती specific घेतले multiply by 100 नीट लिहून देऊ का अजून
बोला काय होता फॉर्म्युला? पर्सेंटेज ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन इज इक्वल टू, बोला, ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ h into number of h divided by summation of abstraction of h into number of equivalent h. number of इथे सुद्धा equivalent h. ठीक आहे, number of equivalent h multiplied by 100 multiply by कितीने मल्टिप्लाय करायचं? किती मल्टिप्लाय करायचं? इंटू 100. काय डाऊट? काय डाऊट? लिहिला का? नव्हता लिहिला? लिहा पटकन, लिहा पटकन. कंपाऊंड दिलाय, काढा ब्रोमिनेशन साठी, काढा ब्रोमिन साठी. चला झाले? घ्या क्वेश्चन घ्या. बोला प्रोडक्ट काय काय तयार होऊ शकतात तुमचा? ब्रोमिन इथे जाऊन लागेल पहिल्यांदा, CH3Br. बरोबर का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नक्की. ठीक आहे. किंवा तुमचा ब्रोमिन कुठे जाऊन लागेल? CH3. मी म्हणतो इथे येऊन लागला तुमचा Br. काय डाऊट? काय काय होऊ दे की सगळे प्रोडक्ट काढायचे आपल्याला, पॉसिबल प्रोडक्ट काढतोय आपण आहे ना, मग त्यांची सगळ्याची आपण व्हॅल्यू काढणार. काय डाऊट? अजून कसं होईल बरं? टर्शियरी होईल. कसं होईल अजून? पहा चेक करा एकच मिनिट. हा आहे तसाच राहील, इथे तुमचा जाऊ शकतो टर्शियरी. थांबा इथे घ्या आधी. बरोबर का? बरोबर का? समज सर हा आणि हा सारखा आहे, नाही, नीट चेक करा. याचं नाव काय येईल? याचं नाव काय येईल? 1 ब्रोमो 1 2 3 3 मिथाइल ब्युटेन. 3 मिथाइल ब्युटेन. याचं नाव काय? याचं नाव काय? 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. बरोबर का? अहो बरोबर का? 3 मिथाइल ब्युटेन. याचं नाव बोला. थांबा 1 2 3 4. बरोबर का? बाळा आता इकडून नंबरिंग येईल ना, 1 2 3 4 लॉंगेस्ट चेन करायची. बरोबर का? म्हणजे काय? 1 ब्रोमो, 1 ला कोण? ब्रोमो, 2 ला कोण? मिथाइल, 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटेन. पहा बरं अजून काही येऊ शकतं का? अजून काही येऊ शकतं का? येईल, नीट चेक करा. येईल येईल. समजा इथं आला, येऊ शकतो ना, टर्शियरी होईल. पहा समजा इथे आला, जागा नाही का? ठीक आहे, ठीक आहे. पहा समजा इथे आला तुमचा Br. ठीक आहे, बोला नाव काय याचं? 1 2 3 4 किंवा 1 2 3 4. ओके. 2 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल. पहिल्या आलेल्या प्रोडक्टला मी म्हणतो ए. काय म्हणतो पहिल्याला मी? दुसऱ्याला मी म्हणतो बी. काय म्हणतो दुसऱ्याला? तिसऱ्याला म्हणतो मी सी. आणि चौथ्याला म्हणतो मी डी. तर प्रत्येकाचं आपल्याला ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं. काय काढायचं? प्रत्येकाचं ऍब्स्ट्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. प्रत्येकाचं काय काढायचंय? ऍब्स्ट्रॅक्शन. बोला ए साठी पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ ए. पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ ए कोणासाठी काढायचंय? ए. ए मध्ये काय झालं? फक्त प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस झालेत. कोण झालेत? फक्त कोण रिप्लेस झालेत? फक्त. मग टोटल किती प्रायमरी हायड्रोजन आहेत बरं? हे 3 आहेत, इथे सुद्धा 3 आहेत आणि इथे सुद्धा 3 आहेत. परंतु टोटल किती झाले? 9. परंतु हे 3 आणि हे 6 हे वेगवेगळे आहेत. हे 3 आणि हे 6 वेगवेगळे आहेत. हे 3 आणि हे उरलेले 6 वेगवेगळे आहेत.
ती जरी प्रायमरी असले तरी सुद्धा काय ते, कारण जर वरचा हायड्रोजन रिप्लेस झाला तर प्रोडक्ट वेगळा येतो, आणि या साईडचा हायड्रोजन रिप्लेस झाला तर प्रोडक्ट वेगळा येतो. म्हणून त्यांची आणि यांची कंपॅरिझन होणार, त्यांची आणि यांची कंपॅरिझन होणार. मग समजा मला ए साठी काढायचंय, कोणासाठी काढायचंय मला, कोणासाठी काढायचंय मला, ए साठी. कोणासाठी काढायचंय, ए साठी. बोला मी कसं काढणार, 1 इंटू किती टोटल 6, 1 इंटू 6 बरोबर का, इकडचे 3 किंवा इकडचे 3 बरोबर. 1 इंटू 6 अपॉन समेशन, बोला 1 इंटू 6 प्लस, बोला सेकंडरी किती आहेत बरं तुमच्याकडे, 1 2, किती आहे सेकंडरी 2. 2 इंटू, आता थांबा इथे 2 इंटू किती येणार, ब्रोमिनेशन साठी किती होतं आपल्याकडे 82. ब्रोमिनेशन साठी किती आहे, किती आहे ब्रोमिनेशन साठी 82. काय डाऊट, बरोबर का. प्लस टर्शरी आहे का आपल्याकडे, आहे का टर्शरी, आहे ना इथं टर्शरी, अहो आहे का टर्शरी, टर्शरी मध्ये किती हायड्रोजन आहेत, एकच. किती आहे, एकच. म्हणजे प्लस, बरोबर. काय डाऊट, जमेल, मल्टिप्लाइड बाय 100, मल्टिप्लाय बाय 100. काय डाऊट, काय डाऊट, बोला जमेल का. घेऊ का पुढे, हे झाले ए साठी. समजा मला कोणासाठी काढायचे, पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन, पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ बी. जर मला बी साठी काढायचे तर काय येणार, बी मध्ये काय तुमचे सेकंडरी, किती सेकंडरी आहे तुमच्याकडे 2. 2 इंटू 82 अपॉन 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 82 प्लस 1600, 1600. काय डाऊट, काहीतरी राहते का रे, हे हायड्रोजन झाले, हे झाले, इथला एक झाला, इथलं झालं, हे 3 राहिले ना, प्लस 1 इंटू 3, प्लस 1 इंटू. काय डाऊट, काय डाऊट, इथं सुद्धा काय येईल तुमचा प्लस, मध्ये घेऊ का थोडस म्हणजे लक्षात येईल, 1 इंटू 6 प्लस 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 82 प्लस 1600, 1600 मल्टिप्लाइड बाय 100, मल्टिप्लाय बाय 100. काय डाऊट, काय डाऊट. समजा सी साठी काढायचे, कोणासाठी काढायचे, पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ सी, पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ सी. जर सी साठी काढलं तुम्ही तर किती येणार ते, बोला 1 इंटू कोणता येतो, कुठला रिप्लेस केलाय, प्रायमरी. 1 इंटू किती होते 3, 1 इंटू 3 अपॉन खालची व्हॅल्यू आहे तसंच 1 इंटू 6 प्लस 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 82 प्लस 1600 मल्टिप्लाइड बाय 100, मल्टिप्लाइड बाय. काय डाऊट, काय डाऊट. समजा मी डी साठी काढायचंय, कोणासाठी काढायचंय मला, कोणासाठी काढायचंय डी. पा पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन फॉर डी, फॉर डी. डी साठी जर काढायचं असेल तर कसं काढणार मी, बोला 1 इंटू 1 इंटू कसा आहे तिथला, टर्शरी आहे ना, कसा आहे तसला टर्शरी आहे तिथला, 1600 डिवायडेड बाय, बोला 6 इंटू 1 किंवा 1 इंटू 6 प्लस 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 82 प्लस. काय डाऊट, काय डाऊट, जमेल का, प्रत्येकाच्या ऍब्स्ट्रॅक्शनच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतील का, अहो येतील का. ते तुम्ही काढल्यावरती तुम्हाला असं दिसेल की पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन तुमचं डी साठी सर्वात जास्त येते, कोणासाठी सर्वात जास्त येतं, त्याच्यापेक्षा कमी येतं तुमचं सी साठी, त्याच्यापेक्षा कमी येतं तुमचं बी साठी, आणि त्याच्यापेक्षा कमी येतं तुमचं ए साठी. कोणासाठी येतं तुमच्या ए साठी, कोणासाठी येतं तुमच्या ए साठी. पहा सगळ्यात जास्त कोणासाठी येतं पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन डी साठी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, आणि सगळ्यात कमी, सगळ्यात कमी कोण येतो तुमचा ए येतो. कोण येतो तुमचा, अहो कोण येतो तुमचा. काय डाऊट, कळलंय का, अहो कळलं आहे का, कसं काढायचंय कळलंय, नक्की समजलंय. समजा याच्यावरती एक क्वेश्चन विचारला तुम्हाला, काय विचारलंय, क्वेश्चन विचारला, क्वेश्चन काय पहा, फाइंड दी total number of product, find the total number of products including, नीट ऐका,
including geometrical and stereoisomers. बोला किती येतील? नंबर ऑफ प्रोडक्ट युजिंग स्टिरिओआयसोमर्स पण काउंट करायचं तुम्हाला आणि जॉमेट्रिकल आयसोमर पण काउंट करायचं. आता हे झाले तुमचे प्रोडक्ट, 4 प्रोडक्ट. हे झाले 1 2 3 आणि हा चौथा प्रोडक्ट. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोण दाखवतात? अल्किन दाखवतात. कोण दाखवतात? अल्किन. कार्बन कार्बन काय पाहिजे? कुठं आलाय का डबल बॉन्ड? म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दिसेल का? स्टिरिओ आयसोमेरिझम कोण दाखवतात? स्टिरिओ आयसोमेरिझम कोण दाखवतात? कायरल कार्बन आहे. ज्यांच्याकडे काय आहे? कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे किती ग्रुप अटॅच? 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच. कुठे 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच येतात? पहा बरं. कुठे येतात? पहा बरं. या कार्बनला पहा, या साईडला कोण आहे? CH3. या साईडला कोण आहे? हा पूर्ण ग्रुप. तिसऱ्या साईडला Br आणि इथं कोण आहे तुमचा? आहे का? आहे का? म्हणजे हा कसा असणार? कायरल. जर कायरल असेल तर त्या ठिकाणी त्याचे किती स्ट्रक्चर येतील? 2. एक डेक्स्ट्रोरोटेटरी आणि एक काय येणार? लिओरोटेटरी. एक काय येणार? डेक्स्ट्रोरोटेटरी, दुसरा काय येणार? लिओरोटेटरी. काय डाऊट? म्हणजे हा एक झाला, ह्याचे किती स्ट्रक्चर? 2. टोटल किती झाले? टोटल किती झाले? 3. आता हा चेक करा, हा आहे का तुमच्याकडे? पहा बरं, आहे का? हा इथे 2 हायड्रोजन नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. 2 हायड्रोजन नाही, इथे तुम्हाला भेटणार नाही. एकच स्ट्रक्चर मध्ये किती झाले बरं टोटल? हे 3 आणि हा झाला 4. किती झाले टोटल? हा 1, याचे किती? 2, कारण ह्याच्यामध्ये काय दाखवतात? कायरल कार्बन आहे. डेक्स्ट्रोलिओ वाले 2 झाले. हा 1, हे 2, किती झाले टोटल? 3 स्ट्रक्चर. खालचा चौथा स्ट्रक्चर. पाचव्या मध्ये पहा बरं, एक CH3, दुसरीकडे CH3, हा ग्रुप, हा ग्रुप. काय डाऊट? अहो काय डाऊट आहे का? स्टिरिओ आयसोमेरिझम तो दाखवेल का? नाही दाखवणार. हा दाखवेल का? हा दाखवणार? नाही दाखवणार. हा कार्बन पहा, याच्या या बाजूला काय? हा इथाइल ग्रुप, दुसऱ्या साईडला Br, तिसऱ्या साईडला CH3 आणि चौथ्या साईडला CH3 काय झाला? सारखा आला. इथे पुन्हा एकदा चेक करूयात आपण. पहा इथे खाली पहा, हा कार्बन एका साईडला काय? CH2 Br, एका साईडला काय? CH3, तिसऱ्या साईडला काय? CH2 CH3 आणि इथं काय नाही म्हणजे काय? हायड्रोजन. नाही असं काय नाही, कायरल कार्बन शोधायचं फक्त आपल्याला. ठीक आहे, हा पण काय असणार? कायरल. हा पण काय असणार? कायरल. याच्या कम्पेरेटिव्ह नाही, पण याच्या कम्पेरेटिव्ह काय असणार? हा कायरल. म्हणजे ह्याचा 1, याचे 2 3 4 5 आणि 6. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्ट्रक्चर किती झाले? टोटल स्ट्रक्चर किती झाले? आणि फक्त जर स्ट्रक्चर विचारले, फाइंड द स्ट्रक्चर, फाइंड द स्ट्रक्चर्स, ओके, एक्सक्लुडिंग स्ट्रक्चर्स, एक्सक्लुडिंग कोण बरं? जॉमेट्रिकल अँड स्टिरिओआयसोमर्स. जॉमेट्रिकल अँड स्टिरिओआयसोमर. तर किती येणार? स्टिरिओआयसोमर्स. तर टोटल प्रोडक्ट किती आले? टोटल प्रोडक्ट किती आले? 0.4. टोटल प्रोडक्ट किती आले तुमचे? 4. टोटल प्रोडक्ट किती आले? 4. काय डाऊट? समजा असा प्रश्न आहे, फाइंड द पेअर ऑफ अनएन्शिओमर्स. फाइंड द पेअर ऑफ अनएन्शिओमर्स. बोला किती अनएन्शिओमर्स आहेत? व्हॉट आर अनएन्शिओमर्स? व्हॉट आर अनएन्शिओमर्स? माझा हा हात आहे, हा माझा दुसरा हात आहे. दोन्ही सारखे आहेत का? का हा छोटा हा मोठा असं आहे? दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. एकावर एक ठेवले सुपर इम्पोज होतात का? दॅट इज दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. एकमेकांचे काय आहेत ते? मिरर इमेज. एकमेकांचे काय आहेत ते? मिरर इमेज. मग किती मिरर इमेजेस झालेत बरं आपल्याकडे? डेक्स्ट्रो दुसरा लिओ, डेक्स्ट्रो दुसरा लिओ. सेम स्ट्रक्चर, फक्त काय अरेंजमेंट वेगळे. एक लेफ्टला असेल तर दुसरा राईटला. दॅट इज किती पेअर झाल्या? अरे क्वांटिटी नाही विचारली, टोटल 4 झाले. पेअर किती झाल्या? 2. पेअर किती झाल्या? 2. पेअर किती झाल्या? 2. गडबडू नका. किती पेअर झाल्या? 2. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? समजलंय? नक्की समजलंय का?
अहो समजला आहे का? क्लोरीनचं करायला जमेल का तुम्हाला? देऊ का एक एक्झाम्पल? क्लोरीनचं घरून घरून करून आणायचं. सेम रिएजंट देतोय पहा. CH3 कोणासोबत करायचं तुम्हाला इथे? Cl सोबत. ठीक आहे, सेम प्रोडक्ट काढायचे. हा हो, प्रोडक्ट फाइंड करायचे पहिल्यांदा. ठीक आहे, आणि त्यांची ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं, पर्सेंट ऍब्स्ट्रॅक्शन काढायचं चौघांचं पण, जेवढे येतील तेवढ्याच. ठीक आहे, नेक्स्ट काय तुमच्याकडे? आयोडीन. आयोडीन 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 मशीन काय असतं? आयोडीन रिॲक्शन. iodine reaction is reversible, therefore it takes place in presence of oxidizing. It takes place in present of, म्हणजे समजा तुम्ही काय केलं, या CH4 ची रिएक्शन HI सोबत केली, I2 सोबत केली, सॉरी कोणासोबत केली? I2. कोणासोबत केली तुम्ही? I2 सोबत केली. त्या ठिकाणी तयार करतो पहा CH3I प्लस HI. कोण तयार होतो? CH3I प्लस CH3I प्लस HI. हा HI काय तुमचा ऍसिड आहे, काय हा HI तुमचा ऍसिड. ओके, हा HI काय करतो? ही रिएक्शन पुन्हा रिव्हर्स करू शकतो. तो पुन्हा CH3I सोबत रिॲक्ट होतो आणि त्या ठिकाणी I2 प्लस CH4 तुमचा तयार होतो. I2 प्लस CH4 तुमचा पुन्हा तयार होतो. काय डाऊट? काय डाऊट? असं होऊ नये म्हणून हा काय तुमचा रेड्युसिंग एजंट आहे. काय हा तुमचा? त्याला शांत करायला आपण कोण वापरतो रिएक्शन मध्ये? कोण वापरतो आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. या तिघांपैकी कोणी वापरा, HiO3 किंवा HgO किंवा HNO3. तुमची रिएक्शन काय झाली? तुमची फॉरवर्ड रिएक्शन मध्ये रिएक्शन जाणार आहे, नाहीतर ती रिव्हर्स सुद्धा येऊ शकते. कळतंय? अहो कळतंय का? समजले? नक्की समजले 100%. नेक्स्ट काय तुमच्याकडे? रीड रिएक्शन. संपलं. काय तुमच्याकडे? रीड रिएक्शन. रीड रिएक्शन मध्ये काय होतं पहा, जे अल्किन्स आहेत तुमचे, जे काय आहेत तुमचे, CH2 डबल बॉन्ड CH2 कोणासोबत रिॲक्ट होतात तुमचे? SO2 Cl2, SO2 Cl2 सोबत SO2 Cl2. ओके, ठीक आहे. आणि काय तयार होतो पहा तुमच्याकडे? CH3 CH2 Cl प्लस SO2 कसा? गॅस, आणि प्लस HCl ते पण कसं? काय डाऊट? काय डाऊट? काय बनवलं तुम्ही? अल्काइल क्लोराइड बनवलं. कोण बनवला? किंवा क्लोरो अल्केन. काय बनवलं तुम्ही? क्लोरो अल्केन. नाव काय त्याचं? 2 कार्बनवाला इथेन. इथेनचा क्लोराइड म्हणजे क्लोरो इथेन. कोण बनला? क्लोरो इथेन. कोण बनला? क्लोरो इथेन. काय डाऊट? कसं बनवलंय कळलंय का त्याला? समजलं आहे? जायचंय पुढे? जायचंय का पुढे? नेक्स्ट पुढे पहा, नायट्रेशन ऑफ अल्केन. काय करायचं आपल्याला? अल्केन्सचं नाईट. अल्केन्स रिॲक्ट विथ फ्युमिंग HNO3 टू फॉर्म नायट्रो अल्केन. काय तयार होतं त्याच्यापासून? फ्युमिंग म्हणजे कसं घेतलाय तुम्ही त्याला? गॅसियस स्टेट मध्ये घेतलाय. कसं घेतलाय तुम्ही त्याला? अल्केन्स. ओके, अल्केन्स. कोणाशी रिॲक्शन करताय तुम्ही? अल्केन्स. माग अल्किन झालं का? चुकलं अल्केन नाही म्हणलं, असं काय होतं? अल्केन्स. कोणी येते तुमच्याकडे? CH3 CH. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? करेक्शन फक्त तेवढी करून घ्या, चुकून अल्केन लिहिलं. ओके, पहा, अल्केनची रिॲक्शन करायची CH3 CH2 CH3 कोणासोबत करायची? HNO3. कोणासोबत करायची? आणि काय मिळतं तुम्हाला? CH3 CH2 NO2. ठीक आहे, दॅट इज नायट्रो अल्केन. काय हा? नायट्रो अल्केन. दॅट इज नायट्रो 2 कार्बन वाला इथेन. नायट्रो इथेन प्लस काय निघेल तुमच्याकडे? H2 त्या ठिकाणी. सर हे नायट्रो NO2 निघणार कदा? इथून असा HNO2 निघाला, सॉरी HNO2 निघू शकतो का? किंवा इथे NO3 लिहू शकतो का? निघू शकतो का? तर नाही. इथं काय तुम्ही नायट्रेशन करताय, त्यामुळे तुमच्याकडे कोण निघेल? NO2. ओके सर, ह्याला लिहायला शॉर्टकट असे लिहू शकता पहा, HONO2. काय लिहू शकता तुम्ही ह्यालाच? HONO2. मग तुम्हाला कळेल की NO2 लावायचं. कसं लिहायचं ह्यालाच? HONO2. कसं लिहायचं ह्याला? HONO2. हे होतं ना तुमच्या आयुष्यात? हो, मग नाही, दोनदा झालं. HONO2. नेक्स्ट पुढे पहा, इन नायट्रेशन कार्बन कार्बन बॉन्ड कॅन ऑल्सो बी ब्रोकन. म्हणजे हा बॉन्ड, ह्या होनोटूच्या नादात हे बॉन्ड सुद्धा तुटू शकतात. म्हणजे असं येऊ शकतं पहा, CH3NO2 आणि CH3NO2 दोघे कंपाऊंड तुमचे सेपरेट पण त्या ठिकाणी होऊ. आपण
2 कार्बन आहेत म्हणून, समजा 3 कार्बन घेतलं मी, एक 2 कार्बन वाला, एक कार्बन वाला, असं होऊ शकतं ना. असं समजा घेतलं मी CH3 CH2 CH3 रिएक्शन केली कोणासोबत, NO2 सोबत. कोणासोबत केली? पॉसिबिलिटी काय आहे, इथे हा प्रोडक्ट तयार होऊ शकतो किंवा असं येऊ शकतं आणि हा CH3NO2, ठीक आहे, किंवा असंही होऊ शकतं CH3 CH2 CH2NO2. काय डाऊट? कळलं का? कळलं का? CC मधला बॉन्ड पण काय होऊ शकतो तुमचा इथे ब्रेक होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. नेक्स्ट काय करायचं तुम्हाला? सल्फोनेशन. काय करायचं तुम्हाला? सल्फोनेशन. काय करायचं तुम्हाला? सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये पहा CH3 CH2 CH3. काय करायचं तुम्हाला याचं? H2SO4 सोबत. कोणासोबत करायची रिॲक्शन? H2SO4. आता जे H2SO4 आहे तुम्हाला डायरेक्टली मार्केटमध्ये मिळत नाही, ते तुम्हाला मिळतं इन अ फॉर्म ऑफ H2S2O7, दॅट इज ओलियम. काय म्हणतात त्याला? कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं तुम्हाला? ओलियम. याच्यामध्ये पाणी टाकलं की तुम्हाला H2SO4 बनतं. काय बनतं तुम्हाला? कळतंय? अहो कळतंय का? काय? ठीक आहे, विशेष वाटतं तुला? ठीक आहे, काय तयार होईल पहा तुमच्याकडे. CH3 CH2 CH2 SO3H SO3H टू फॉर्म अल्केन सल्फोनिक ऍसिड. काय तो? अल्केन सल्फोनिक. सर याला काय ट्रिक आहे का? कोणासोबत रिएक्शन केली तुम्ही? H2SO4 सोबत. कोणासोबत केली आहे? हा, CH3 CH3. ओके, इथेन घेऊयात फक्त, ठीक आहे. CH3 कोणासोबत केली? H2SO4. H2SO4 लाच तुम्ही कसं H2SO4 यालाच कसं लिहू शकता पहा? हो SO3H. हो SO3H. काय लिहू शकता तुम्ही यालाच? म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला SO3 वापरायचं आहे. CH3 CH2 SO3H SO3H. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? क्रॅकिंग. नेक्स्ट काय तुमच्याकडे? क्रॅकिंग. क्रॅक तुटणे. काय होणे? तुटणे. बरोबर का? क्रॅक पडतो. काय पडतो? तडे क्रॅक पडतो ना. फॉर एक्झाम्पल पहा CH3 CH2 CH2 CH3 हा अल्केन आहे. याला समजा मी हीट केलं. काय केलं तुम्ही? याला हीट केलं. काय केलं तुम्ही? याला हीट केलं. आता याला क्रॅकिंगलाच दुसरा शब्द असतो पायरोलिसिस. काय असतो? पायरो म्हणजे काय? हीट, आणि लायसिस म्हणजे तोडणे. हीट करून काय करायचंय? हीट करून काय करायचंय? तोडायचं. पुढं बघ, नाहीतर हीट करायला लागेल. हीट करून काय करायचंय आपल्याला? तोडायचंय. ओके, कशामध्ये कन्व्हर्जन होणार याचं? लोअर अल्केन मध्ये. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असा प्रोडक्ट बनू शकतो CH3 CH3, किंवा काय बनेल तुमच्याकडे? CH3 CH3, किंवा काय बनेल तुमच्या? अरे सेम झाला का? 1 2 1 2 CH3 CH3 म्हणजे 2 इक्वल तुकडे पण होतील याचे, किंवा असंही होऊ शकतं पहा CH3 CH2 CH3 आणि काय बनेल तुमच्याकडे? CH4. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. जेवढे हायड्रोजन उरतील ते प्लस 2H2 वगैरे करून टाकायचं. ओके, जसे असतील तसे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? नेक्स्ट पुढे काय तुमच्याकडे? ऑक्सिडेशन. काय करायचं तुम्हाला? अल्केनचं नुसतं ऑक्सिडेशन नाही, कसं ऑक्सिडेशन करायचं? कसं ऑक्सिडेशन करायचंय? पार्शियल म्हणजे कम्प्लिटली ऑक्सिडेशन होईल का त्यांचं? समजा कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं. काय झालं त्यांचं? कम्प्लीट ऑक्सिडेशन. काय झालं त्यांचं? समजा कम्प्लीट ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल अल्केन्स आहेत आणि अल्केन्सचं कम्प्लीट ऑक्सिडेशन केलं. काय केलं आपण त्यांचं? कम्प्लीट ऑक्सिडेशन. काय मिळतं बरं? अरे कंबशन केलं ना. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? कंबशन. काय मिळणार? CO2 प्लस. म्हणजे जर कम्प्लीट कंबशन केलं तर काय मिळणार आपल्याला? CO2 आणि वॉटर मिळणार. फॉर एक्झाम्पल पहा CH4 कंबशन करा O2 सोबत, काय मिळेल तुम्हाला? CO2 प्लस H2. करा बरं बॅलन्स. किती कार्बन? 1 कार्बन. 1 कार्बन. किती हायड्रोजन? 4. बरोबर का? अहो इकडे 4 तिकडे 4 आहे ना. झालं का? झालं का? नक्की. हे कसे? गॅस. हे कसे? लिक्विड. काय डाऊट? हे झालं कम्प्लीट ऑक्सिडेशन. काय झालं हे तुमचं? आता काय करतोय आपण? पार्शियल ऑक्सिडेशन. काय करतोय आपण त्यांचं? फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही अल्केन घेतला, त्या अल्केनचं ऑक्सिडेशन केलं.
कसं ऑक्सिडेशन केलं मात्र पार्शियल इन प्रेझेन्स ऑफ सीयू. कोणासोबत केलं तुम्ही? सीयू सोबत केलं, कॉपरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं? कॉपर. तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो अल्कोहोल. काय मिळतो तुम्हाला? काय मिळणार तुम्हाला? अल्कोहोल मिळणार आहे. कोण मिळणार आहे तुम्हाला? कॉपर सोबत केल्यावर अल्कोहोल मिळतो. अल्कोहोल मिळवायचं असेल तर कॉपर वापरा. समजा दुसरा ऑक्सिडेशन एजंट वापरला, फॉर एक्झाम्पल पहा, तू म्हणती म्हणून फक्त, ठीक आहे, CH4O2. समजा तुम्ही मॅग्नीज ऍसिटेट वापरला, CH3COO ट्वाइस Mn. काय डाऊट? अहो काय डाऊट? तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं पहा, CH3C डबल बॉन्ड OH. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड मिळालं. काय मिळालं तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड. काय मिळालं तुम्हाला? सेम वे तुम्ही जर काय केलं या ठिकाणी, CH4O2 इन प्रेझेन्स ऑफ मॉलिब्डिनम डायऑक्साइड. कोणासोबत केलं? मॉलिब्डिनम नावाचं मेटल आहे मॉलिब्डिनम, त्याचा ऑक्साइड. ओके, मॉलिब्डिनम डायऑक्साइड जर तुम्ही वापरला त्या ठिकाणी तयार होतो पहा, CH3C डबल बॉन्ड OH. कोण तयार होतो? CH3C डबल बॉन्ड OH. ओके, इथं CH4 वापरलाय म्हणून इथे काय होईल तुमच्याकडे? H. बरोबर, एक कार्बन एक कार्बन. ओके, दोन वापरले असते तर दोन. सगळीकडे तसंच, इथे पण ते करून घ्या. काय डाऊट? काय डाऊट? नक्की कळाले? नक्की कळाले? ठीक आहे. समजा तुमच्याकडे टर्शरी टर्शरी अल्केन कसं आहे तुमच्याकडे, म्हणजे टर्शरी हायड्रोजनचं झालं. काय झालं त्या ठिकाणी? टर्शरी किंवा अल्केन्स हॅव्हिंग टर्शरी हायड्रोजन, असे अल्केन्सचं ऑक्सिडेशन झालं. त्यांच्याकडे काय आहे? टर्शरी हायड्रोजन आहे. काय आहे? फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिडेशन केलं KMnO4 सोबत. कोणासोबत केलं? किंवा K2Cr2O7 सोबत केलं. आपल्याला मिळतो त्या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल. काय मिळतो आपल्याला? काय मिळतो आपल्याला? टर्शरी अल्कोहोल त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो. काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? कंप्लीट ऑक्सिडेशन तुम्हाला कळलेलं आहे. नेक्स्ट काय तुमच्याकडे? आयसोमरायझेशन. अल्केन्स ऑन हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 and HCl. चेन आयसोमर ऑफ अल्केन्स आर फॉर्म. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल असं आहे तुमच्याकडे CH3 CH2 CH2 CH3. ठीक आहे, याचं काय केलं तुम्ही? याचं काय केलं? हिटिंग केले. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? AlCl3 आणि HCl. काय मिळतो तुम्हाला याचा? चेन आयसोमर. काय मिळतो याचा? याचा चेन आयसोमर जर काढला तुम्ही तर काय होईल तो? CH2 CH3 CH3 आणि इथे आला तुमचा CH. कळलंय का? फक्त काय झालं त्याचं आयसोमेरिझम, वेगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी, त्याचाच आयसोमर तयार झाला. काय तयार झाला फक्त त्याचा? अहो काय तयार झाला त्याचा? फक्त आयसोमर. कळतंय का? समजा कार्बन नंबर जास्त असतील, ठीक आहे, रिॲक्शन केली कोणासोबत? AlCl3 प्लस HCl च्या प्रेझेन्स मध्ये. किती आहेत? 1 2 3 4 5. 5 आहेत ना? 1 2 3 4 इथे लागू शकतो. कळतंय का? किंवा 3 इथे एक, ठीक आहे, एकच हात जर. काय डाऊट? काय डाऊट? काय आलं तुमच्याकडे? चेन आयसोमर आला. काय आलं तुमच्याकडे? चेन आयसोमर आला. कोण आलं तुमच्याकडे? चेन आयसोमर. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? आयसोमरायझेशन ऑफ अल्केन्स कळलंय का? आयसोमरायझेशन ऑफ अल्केन कळले? अहो कळलंय का? नक्की का? नेक्स्ट पहा पुढे काय तुमच्याकडे? ॲरोमटायझेशन करायचंय. काय करायचं तुम्हाला त्याचं? ॲरोमटायझेशन. काय करायचं तुम्हाला त्याचं? ॲरोमटायझेशन करायचं. काय करायचंय? ठीक आहे, पहा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहे? हेक्झेन आहे. कोण आहे तुमच्याकडे? समजा हेक्झेन. कसा हेक्झेन? एन हेक्झेन. कसा हेक्झेन? म्हणजे स्ट्रेट चेन असलेला. कसा आहे तुमचा? स्ट्रेट चेन असलेला हेक्झेन आहे. त्याची समजा तुम्ही काय केले त्या ठिकाणी? रिॲक्शन केली. कोणासोबत? Cr2O3 इन प्रेझेन्स ऑफ Al2O3. अल्युमिनियम ऑक्साइड. कोण आहे तुमचा? अल्युमिनियम ऑक्साइड सोबत. काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? ये देखीला लगता है क्या किधर? कौन है ये? कौन है ये? बेन्झीन. मग तिकडे पहा बरं,
हेक्झेनचा फॉर्म्युला काय असतो? C6H14 C6H14 आणि बेन्झीनचा काय असतो? C6H. सर ये उरले हुए वो हाइड्रोजन गए किधर? उनको निकालो. बोला 14 मधले 6 गेले, किती उरले? 8 उरले ना. 8 म्हणजे काय? 4H2 तुमचे बाहेर पडले. काय झालं? तुमचे 4H2 बाहेर पडले. काय डाऊट? काय डाऊट? सर समजा मी तिथे हेप्टेन वापरला असता तर काय वापरला असतं? मी समजा हेप्टेन. आहे का पुढे जागा? नाहीये. हा हे काय लगेच सोडणार. शेवटचा पॉइंट राहिला फक्त. काय वापरला तुम्ही? समजा हेप्टेन वापरला. काय वापरला तुम्ही? फॉर्म्युला काय? बरोबर का? आणि काय केलं तुम्ही याची रिॲक्शन? Cr2O3. बाळा क्रॅकिंग झाले का तुझ्यामध्ये? मग शांत बस ना. अशी काय करते? ठीक आहे, पहा काय तयार होईल तुमच्याकडे? बेन्झीन. एक कार्बन तुमचा 7वा वरती लागेल. बोला हायड्रोजन किती बाहेर पडले? C6. आता इथं H5 ना आणि हा CH3. बरोबर का? काय डाऊट? म्हणजे किती H निघाले? किती H राहिले? इथे किती झाले? हे 8 झाले. टोटल किती होते? 16. किती राहिले? 8 राहिले. म्हणजे काय? 4H2 प्लस 4. कळलंय का? समजा ऑक्टेन असतं तर काय आला असता? इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक. समजा काय तुमच्याकडे एन ऑक्टेन आहे आणि कोणासोबत रिएक्शन केली तुम्ही? Cr2O3 इन प्रेझेन्स ऑफ Al2O3 इन प्रेझेन्स ऑफ Al2O3. समजा अशी तुमची रिएक्शन झाली असती. जर रिएक्शन झाली असती तर त्या ठिकाणी प्रोडक्ट पहा, बेन्झीन रिंग, अरोमॅटिक रिंग, वरती CH3. सर अजून एक CH3 कुठं लागेल? त्याची इच्छा. इथं लागेल, इथं लागेल, ऑर्थोला लागू शकतो, मेटल लागू शकतो, पॅरल लागू शकतो. हा होऊ शकतो ना. मग त्याची क्वांटिटी कमी असेल, संपला विषय. ठीक आहे, म्हणजे पॅराला पण लागू शकतो, ऑर्थोला लागू शकतो किंवा मेटल. मी म्हणतो पॅराला लागला. बरोबर. हायड्रोजन किती उरले? बोला. 6 उरले. नक्की लिहू का मग? 3H2. तुमच्या विश्वास ठेवलाय. नेक्स्ट काय तुमच्याकडे? नॉकिंग. काय तुमच्याकडे? नॉकिंग. व्हॉट इज मेड बाय नॉकिंग? गाडी चालवता का? अहो गाडी चालवता का? गाडी चालू केल्यावर आवाज येतो का? येतो का? अरे गाडी चालवल्यावर आवाज येतो का? अरे झोपल्यावर कसं काय कळायचं आवाज येतो म्हणून? हा गाडी चालू केल्यावर काय होतो? इंजिनचा आवाज. इंटरनल कंबशन होतं ना. इंजिनच्या आतमध्ये काय होतं असतं? त्या ठिकाणी कंबशन होत असतं. आणि ज्यावेळेस इंजिनच्या आतमध्ये कंबशन होतं फ्युलचं, कोणाचं होतं? फ्युलचं, त्यावेळेस त्याच्यातून जो आवाज येतो त्याला नॉकिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला? नॉकिंग. साऊंड प्रोड्यूस बाय रनिंग ऑफ अन इंटरनल कंबशन इंजिन. ओके. असं इंजिन ज्याच्यामध्ये कंबशन काय होतं? आतमध्ये होतं. दॅट इज इंटरनल कंबशन. गाड्यांमध्ये कोणतं इंजिन असतं? हे इंटरनल कंबशन इंजिन असतं. इंजिन माहिती ना तुम्हाला? एवढं तर माहित असेल. ठीक आहे, आता कसं लक्षपूर्वक काय केलं? काय भारी काहीतरी आलंय वेगळं. ठीक आहे, ओके. मग काय केलं जातं? पहा पहा, हे जे तुमचं फ्यूल आहेत कशावरती चालतं? हे फ्यूल. गाड्या कशावरती चालतात? फ्यूल. पाण्यावर चालतात का? कशावरती चालतात? फ्यूलवर. मग फ्यूल मध्ये काय करतात? ते काहीतरी ऍडिटिव्ह सबस्टन्स ऍड करतात. काय करतात? एक एक्सटर्नली त्याचा सबस्टन्स एक त्याच्यामध्ये ऍड केला जातो. कोणामध्ये? फ्युल्स मध्ये सबस्टन्स ऍड करतात. का बरे? हा जो नॉकिंगचा साऊंड आहे तो कमी यावा. नॉकिंगचा साऊंड काय यावा? कमी यावा. नॉकिंगचा साऊंड काय आला पाहिजे? कमी यावा. ठीक आहे. गाडी ज्यावेळेस चालू होते, चालते, त्यावेळेस फ्यूल बर्निंग होतं आणि फ्यूल बर्निंग होत असताना काय होतं? त्याच्यातून आवाज येतो. ठीक आहे, तो जो साऊंड प्रोड्यूस होतो त्याला म्हणतो आपण नॉकिंग. तो साऊंड कमी यावा ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह ऍड्स केले जातात, सबस्टन्स नवीन ऍड केले जातात. टू काय? टू रेड्यूस द नॉकिंग. टू रेड्यूस द नॉकिंग ऑफ फ्यूल इन फ्यूल. टू रेड्यूस नॉकिंग इन दिस सबस्टन्स. नॉकिंग इन फ्यूल. ठीक आहे. आणि हे जे सबस्टन्स ऍड केले जातात ऍडिटिव्ह, त्यांना म्हटलं जातं अँटी नॉकिंग कंपाऊंड. काय असतात हे सगळे तुमचे? अँटी नॉकिंग. मग सर कोण कोण अँटी नॉकिंग असू शकतात? तुम्ही त्याच्यामध्ये अल्केन टाकू शकता, अल्किन टाकू शकता, आरिल ग्रुप टाकू शकता. ठीक आहे, कळतंय? अहो कळतंय का? नक्की का? मग पहा ऑर्डर आहे आपल्याकडे नॉकिंगची. म्हणजे तुम्ही जर स्ट्रेट चेन अल्केन्स टाकले, काय टाकले तुम्ही? तर त्या ठिकाणी मॅक्झिमम नॉकिंग होणार, म्हणजे आवाज त्याचा जास्त येणार.
मॅक्झिमम नॉकिंग म्हणजे काय, आवाज त्याचा, तुम्ही समजा काय केलं त्याच्यामध्ये ब्रांच चेन हायड्रोकार्बन मिक्स केले तर नॉकिंगची क्वांटिटी काय होईल, नॉकिंगचा आवाज काय होईल, कमी होईल. समजा अल्केन टाकले तर अजून कमी. आणि सगळ्यात कमी आवाज कुठे येणार आहे, सगळ्यात कमी नॉकिंगचा आवाज कुठे येणार आहे, नॉकिंगचा आवाज सगळ्यात कमी कुठे येणार आहे, मी म्हणतो नॉकिंगचा आवाज इथं 0 आला. नॉकिंगचा आवाज काय आला, ही जी व्हॅल्यू आहे ना ज्याने नॉकिंगचा आवाज सांगितला किती आली ती 0, त्याला तो जो नंबर आहे त्याला म्हटलं जातं ऑक्टेन नंबर. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, ॲबिलिटी टू रेजिस्ट द नॉकिंग. मी म्हणतो मी काय केलं त्याच्यामध्ये आरिल हॅलाइड टाकले. कोणत्या टाकले, सॉरी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन टाकले. काय टाकले मी, समजा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन टाकले, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स टाकले. तर नॉकिंगची क्वांटिटी, नॉकिंग क्वांटिटी काय आली, ऑलमोस्ट 0. नॉकिंगची क्वांटिटी किती आली, 0. ही जी 0 आलेली आहे ब्रॅकेट मध्ये लिहितो 0, हे काय तुमची ऑक्टेन नंबर. हा काय तुमचा, हा काय आहे तुमचा. मग सर हा पेट्रोल साठी डिझेल साठी असतो का, हो दोघांसाठी असतो. पेट्रोल साठी पण असतो नॉकिंग, नॉकिंग पेट्रोलच्या बाबत पण होतं आणि डिझेलच्या बाबत, त्यांच्यासाठी सुद्धा ऑक्टेन नंबर आहे. आणि डिझेल साठी पण तुमच्याकडे नंबर आहे. काय डाऊट, काय डाऊट इथपर्यंत, अहो समजलं आहे का, नक्की कळाले, 100% कळाले. चालतंय, इथपर्यंत आपलं रिॲक्शन्स ऑफ अल्केन झालेले आहेत. उद्या आपण प्रिपरेशन ऑफ अल्किन करणार आहोत. काय डाऊट इथपर्यंत, काही डाऊट इथपर्यंत, नक्की. चालतंय, स्कॅनर येईल, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. थँक्यू.